तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात झालेल्या 65 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याची चौकशी करते आणि यात अभिनेते डिनो मोरियाचं नाव समोर आलेलं आहे। पोलिसांनी मुख्य आरोपी केतन कदम आणि सह आरोपी जय जोशी याच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली तेव्हा डिनो मोरियाचं नाव समोर आलंय। या प्रकरणी डिनो मोरिया यांची EOW कार्यालयात तब्बल 2 तासांपासून चौकशी सुरू आहे। भाग्यश्री प्रधानाचार्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडल्यात। भाग्यश्री, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, 11 वाजता खरं तर डिनो मोरियाला बोलवलेलं होतं EOW ने, मात्र तो आला 1:15 वाजता जवळपास आणि त्यानंतर अजूनही त्याची जी चौकशी आहे ती सुरू आहे। खरं तर 2-2 तास होऊन गेलेले आहेत, त्याची चौकशी सुरू आहे, अजूनही तो खाली आलेला नाही। मात्र जर आपण बघितलं तर त्याचे जे केतन कदम यांच्याशी जे संबंध होते CDR मध्ये ते दिसलेले होते पुरावे, बातचीत त्यांनी केलेली होती, आर्थिक व्यवहारांसंदर्भात देखील या संदर्भात बातचीत झाल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि त्याचा जो भाऊ आहे डिनो मोरियाचा सॅन्टिनो, त्याची देखील बातचीत जी होती ती केतन कदम बरोबर झालेली होती आणि या सगळ्यामध्ये केतन कदम हा देखील एक मुख्य आरोपी म्हणून गणला जातोय। मिठी नदीचा जो भ्रष्टाचार झालाय त्यामध्ये देखील यांनी अनेक कागदपत्रांचे घोळ केलेले होते, कागदपत्रांवर खोट्या स्वाक्षऱ्या देखील घेतलेल्या होत्या आणि यामध्ये काही महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते। त्यामुळे या सगळ्यामध्ये डिनो मोरिया अजून किती खोल अडचणीत जातोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याला नेमकं त्याच्याकडनं आणखीन काय माहिती पुढे येते का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता अजून किती वेळ त्याची चौकशी सुरू राहणार, कारण सोमवारी त्याची चौकशी झाली होती, त्यावेळेला जवळपास 7 ते 8 तास त्याची चौकशी झाली होती। आज देखील 2-2.5 तास होऊन उलटून गेलेत, अजूनही तो चौकशीसाठी वरतीच अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आहे। मात्र अजून काय बाहेर येतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, भाग्यश्री, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान मिठी नदी घोटाळाचं आणि डिनो मोरियाचं कनेक्शन नेमकं काय बघूया। मुंबईच्या मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी 2005 ते 2021 पर्यंत एक प्रकल्प राबवण्यात आला। गाळ काढण्यासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं। एकूण 18 कंत्राटदारांना या काळात कंत्राट दिलं गेलं। गाळ काढण्यासाठी यंत्र आणि उपकरणं भाड्यानं घेण्यात घोटाळा केला गेला। कंत्राटामध्ये घोटाळा करण्यात आला, परिणामी मिठी नदीची सफाई व्यवस्थित झाली नाही। BMCला 65 कोटी 54 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय। सहाय्यक अभियंता प्रशांत रामगुडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि ताय शेट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। ॲक्यूट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, NA कन्स्ट्रक्शन्स, निखिल कन्स्ट्रक्शन आणि JRS इन्फ्रा कंपन्या या कटघऱ्यात आहेत। कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम, भूपेंद्र पुरोहित यांच्या विरोधात गुन्हा। यातले जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित मध्यस्थ आहेत। मुख्य आरोपी केतन कदमचे डिनो आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण झाल्याचं उघड झालं। मुख्य आरोपी केतन कदम आणि डिनो मोरियाचं नेमकं काय संभाषण होतं याची चौकशी सुद्धा केली जाते। आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांच्या काही नोंदीत डिनोचं नाव असल्याचा संशय आहे।